त्यातले 1 ते 3 वचन वाचत आहे. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर तुझे उपकार मानता देव बाप्पा ह्या वेळेसाठी. परमेश्वरा आज देव बाप्पा आम्ही तुझी स्तुती भक्ती करत असताना तुझा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाच्या सांगती असू दे यासाठी तू सहाय्य कर. परमेश्वरा आज देव बाप्पा प्रत्येक जण आपल्या घरात बसून तुझी स्तुती आराधना करत असताना परमेश्वरा तू त्या प्रत्येकाला स्पर्श कर परमेश्वरा आणि तुझा अनुभव परमेश्वर एक नवीन अनुभव देण्यासाठी तू सहाय्यक मदत कर परमेश्वरा. हो देव बाप्पा आज तुझ्या नावाचा जय जयकार आमच्या मुखाद्वारे होऊ दे परमेश्वरा. आणि ये देव बाप्पा तू कार्य कर परमेश्वर. इथून तुझं सर्व तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रार्थना शिकवली गेली म्हणून ऐकली द्या. आमेन. स्तुति
तुम्हारे बिन चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जय जयकार, जय जयकार करें। ओ जय जयकार, जय जयकार करें। स्वर्ग में उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी आसन, आसन आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रकाश। जय जयकार, जय जयकार करें। जय जयकार, जय जयकार करें। जय जयकार, जय जयकार करें। परमेश्वरा, मी तुझी उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो. परमेश्वरा, आई वर्षी पण स्तुती भक्ती परमेश्वर तुला परमेश्वर, कारण तू जिवंत आहेस, तू ते योग्यतेचा परमेश्वर आहेस. परमेश्वरा, मी वर्षी पण जात असतो आमच्या संगती राहा. सर्व तुझ्या हातात येशूच्या नावात. वर्शिप मध्ये जात असताना आज आपण आपल्या परमेश्वराकडे लक्ष लावूया. आज आपण पूर्ण अंतःकरणाने परमेश्वराची भक्ती करूया. आणि आज आपण तो क्रूसखांब आठवूया. त्या क्रूसखांबावर त्याने आपल्यासाठी प्राण दिला, त्यांनी त्याचं आपलं रक्त सांडलं. आज खरंच या भक्तीद्वारे परमेश्वराचे प्रत्येक गोष्टीसाठी आपण उपकार मानूया. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना। महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। Hallelujah,
करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, 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 यीशु। परमेश्वर तुझे उपकार मानत देवा, वेळेसाठी देवा खरंच परमेश्वर तुझी उपस्थिती आहे यामुळे उपकार मानत आहे परमेश्वरा। देवापा जेव्हा आम्ही तुला हाक मारू परमेश्वरा, त्यावेळी तू आमच्या प्रत्येक हाकेचं उत्तर दिलेलं आहेस परमेश्वरा, तू देत आहेस देवापा, तुझे उपकार मानत आहे परमेश्वरा। हो देवापा, आज आमची स्तुती भक्ती तू मान्य केलेली आहेस, तुझे उपकार मानत आहे परमेश्वरा। आज तू पवित्र आत्म्याने आम्हाला सर्वांना भरलेलं आहेस, तुझे उपकार मानत आहे परमेश्वरा। इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत आहे परमेश्वरा। प्रार्थना येशूद्वारे केली नाही की हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ, आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझ में यीशुआ। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझ में यीशुआ। मेरी सोच से परे आश्चर्य कामों से तूने पनाह दी। हर एक कमी में मेरी सोच से परे आश्चर्य कामों से तूने पनाह दी।
हर एक कमी में, कठिनाइयों में सब उजड़ा लगे, पर तेरे हाथ की परछाई कभी ना हटेगी। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझमें यीशुआ। तेरी राह से मैं खोया भी अगर, फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे। तेरी राह से मैं खोया भी अगर, फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे। तेरी कृपा कभी न छोड़ेगा मुझे, छोड़े ना मुझे। तेरी कृपा यीशुआ। हर गुजारिश को कबूल तूने किया यीशुआ। मेरे सवालों का जवाब तू ही यीशुआ, यीशुआ। हर गुजारिश को कबूल तूने है किया यीशुआ। मेरे सवालों का जवाब तू ही यीशुआ, यीशुआ। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद मोल प्यार यीशुआ, यीशुआ धन्यवाद यीशुआ। माझे नाव अमृता नागेश गाडेकर. मी मिरजमध्ये राहते. मी आज तुम्हाला माझ्या नातेवाईकांच्या मैत्रिणीबद्दल साक्ष सांगू इच्छिते. 3 महिन्यापूर्वी मी काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये ती बहीण गरोदरपणाची तपासणी करण्यास आली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी करत असताना त्यांना असे दिसून आले की गर्भ फॉलिपियन ट्यूबमध्ये फलित झाला आहे. डॉक्टरांनी तिला तात्काळ ऑपरेशन करून गर्भपात करण्यास सांगितले. परंतु त्या बहिणीने डॉक्टरांवर विश्वास न ठेवता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला व एका पालकांना प्रार्थना करण्यास सांगितले. 1 महिन्यानंतर ती बहीण परत मी काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली. डॉक्टरांनी तिची तपासणी करत असताना त्यांना सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले की गर्भ फॉलिपियन ट्यूब मधून सरकून गर्भाशयामध्ये स्थिर झाला होता. डॉक्टरांना आश्चर्य वाटले व त्यांना तिला कुठल्या डॉक्टरांकडे तपासणी व औषधोपचार घेतला असे विचारले. परंतु मला माहित होते की
तिने एका पाळकाला प्रार्थना करण्यास सांगितले होते. हा देवाचा चमत्कार होता, म्हणून मी देवाचे उपकार मानते आणि त्याला गौरव देते. प्रेज गॉड. गुड मॉर्निंग. मागच्या रविवारी मी म्हणालो होतो की आपण जो संदेश मी मागे दिला तो 2 भागामध्ये आपण पाहणार आहोत. जो पहिला भाग जो होता तो आपण मागच्या रविवारी बघितला, तो म्हणजे भीतीने ग्रासलेले जीवन, फिअर ड्रिव्हन लाईफ. आणि आज आपण शिकणार आहोत फेथ ड्रिव्हन लाईफ, म्हणजे विश्वासाने ग्रासलेलं जीवन किंवा विश्वासाचं जीवन असं आपला मराठीमध्ये म्हणता येईल. काही लोकांनी मागच्या संडेचा व्हिडिओ पाहिला असेल, काही लोकांनी पाहिला नसेल, त्यामुळे थोडक्यात मागच्या रविवारची उजळणी. आपण ज्या गोष्टी मागच्या रविवारी शिकलो त्या ह्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, भीतीचा जन्म कुठे आणि कसा झाला. भीतीचा जन्म एदेन बागेमध्ये झाला, कारण की जेव्हा आदाम आणि हवेने आज्ञा मोडली तेव्हा त्यांना परमेश्वराची भीती वाटली. म्हणजे सैतानाने त्याचं कार्य केलं आणि भीतीचा जन्म देवाच्या मुलांच्या आदाम आणि हवेच्या अंतःकरणात निर्माण झाला. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता तो म्हणजे विश्वासणाऱ्याच्या, म्हणजे ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलं आहे अशा व्यक्तीच्या जीवनातली भीती. बरोबर आहे, आपण सगळेजण घाबरतो. विश्वासात असलो, येशूचा मार्ग आपल्यावर स्वीकारलेला आहे, येशूच्या मार्गावर आपण चालतो, पण आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भीती वाटतेच. तिसरा मुद्दा तो म्हणजे देवाने आपणाला भीतीचा आत्मा दिलेला नाही. ती माझ्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की देवाने आपल्याला प्रीतीचा, संयमनाचा आणि धीटपणाचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराने आपल्याला कधीच भीतीचा आत्मा दिलेला नाही. आणि चौथा मुद्दा की एक शुद्ध अशी भीती आहे आणि एक अशुद्ध अशी भीती आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला दिसतं, देवाचं वचन म्हणतं की देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की या गोष्टीला घाबरा किंवा त्या गोष्टीला घाबरा, पण तिथे असं म्हटलंय की देवाचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. एक भीती सगळ्या भीती घालवते. आपण आणखीन काही गोष्टी शिकलो की या भीतीवर आपण किंवा भीतीच्या जीवनावर किंवा भीतीने ग्रासलेल्या जीवनावर विजय कसा मिळवायचा. सगळ्यात पहिलं की भीतीचे जीवन सोडून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून पत्करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून पत्करायचं, आपलं जीवन समर्पित करायचं. दुसरं, आपल्या भीतीबद्दल आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो अशी व्यक्ती, त्या व्यक्तीला आपल्या भीतीबद्दल सांगायचं, अगदी स्पष्टपणे सांगायचं, कोणताही संकोच न बाळगता सांगायचं की मला अमुक अमुक गोष्टीची भीती वाटते. तिसरी गोष्ट आपण शिकलो की जे तुमचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला सांगायचं की तू माझ्यासाठी प्रार्थना कर, माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि चौथी आणि शेवटची चावी भीतीच्या जीवनावरती विजय मिळवण्यासाठी ते म्हणजे देवाचं वचन वाचणे. देवाचं वचन वाचणे, देवाला प्रथम स्थान देणे आपल्या जीवनामध्ये, आणि त्यामुळे आपण भीतीपासून आपली सुटका होऊ शकते. तर आता या क्षणी आपण शिकणार आहोत की विश्वासाचं जीवन काय किंवा विश्वासाने चाललं म्हणजे काय. बरोबर आहे. तर परमेश्वराच्या वचनामधील काही वचनं मी वाचतो. इंग्रजीमध्ये सुद्धा रेफरन्स देईल, म्हणजे जे इंग्रजी समजतात त्यांनाही वाचता येईल. एफिशियन्स चॅप्टर 2 वर्सेस 8 to 10. एफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 8 ते 10 वचनं मी वाचत आहे. लक्ष देऊया आपण. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. लक्षात ठेवा, दान हा शब्द लक्षात ठेवा, किंवा बक्षीस म्हणूया. मी त्याबद्दल काही गोष्टी शिकवणार आहे आपल्याला. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही, आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. आणखीन एक वचन वाच. हिब्रूज
chapter 11 verse 1. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. ओके, लक्ष देऊया आपण. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. प्रिय आणि महान अशा देवापा, आम्ही ह्या सकाळच्या वेळेस आम्ही तुझे उपकार मानतो. जे भाऊ बहीण परमेश्वरा भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर परमेश्वरा हे हा व्हिडिओ पाहत आहे, परमेश्वरा त्यांना आशीर्वादित कर. त्यांना परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भर, त्यांचा परिवार तू आशीर्वादाने भर. संदेश बोलत असताना परमेश्वरा तू माझं सहाय्य कर आणि आमचे ऐकणारे जे आहे त्यांना प्रकटीकरणाचा आत्मा दे. तारणारा जिवंत आणि महान आणि कृपाळू असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागते म्हणून तो ऐक. आमीन. तर आपण जे पहिलं वचन जे वाचलं त्या वचनामध्ये इफिस्कराचं पुस्तक याचा 2रा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये एक महत्वाचा शब्द आलेला आहे. तिथे म्हटलेलं आहे, त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुमच्या हातून म्हणजे कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही तर ते देवाचे दान आहे. मराठी भाषेमध्ये जेव्हा दान शब्द आपण ऐकतो ना तेव्हा असं वाटतं दानार्पण किंवा एखाद्याला डोनेशन देणं, दान देणं. बरोबर. कदाचित ज्या व्यक्तींनी मराठीचं भाषांतर केलं त्यांना त्यावेळेस कदाचित बक्षीस हा शब्द योग्य वाटला नसावा म्हणून त्यांनी दान हा शब्द वापरलेला आहे. असो, काही हरकत नाही. अद्भुत गोष्ट आहे की आपणाला परमेश्वराने परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी विश्वासाचं दान दिलेलं आहे. प्रेज गॉड. आपण स्वतःच्या ताकदीने परमेश्वरावरती विश्वास ठेवू शकत नाही. आपण कोणीही एक गिफ्ट किंवा बक्षीस खरेदी करू शकत नाही. बरोबर आहे. आपण फक्त ती रिसीव्ह करू शकतो. आपण म्हणू शकतो, कोणतरी येतं आपल्याला म्हणतं मला तुला ही गिफ्ट द्यायची वाढदिवसाला, तेव्हा आपण रिसीव्ह करू शकतो, स्वीकारू शकतो. दुसरी गोष्ट, हे जी व्यक्ती ते देत आहे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की तिने काय द्यायचं. वाढदिवसा दिवशी आपण कोणाला सांगू शकत नाही की मला माझा वाढदिवस येत आहे, या वाढदिवसा दिवशी तुम्हाला बुलेट घेऊन दे, नाही आपण सांगू शकत नाही. हे त्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे. पुढची गोष्ट, जगाचे जे लोक आहेत, जगिक लोक आहेत, ते आपण जी गिफ्ट दिली आहे, आपण जी बक्षीस दिलेली आहे त्यांच्या लग्नाच्या वेळेस, वाढदिवसा वेळेस, त्या बक्षिसाकडे बघून आपल्याला ते बक्षीस देतात किंवा दान देतात. दान योग्य वाटत नाही मला शब्द, म्हणून मी गिफ्ट असा शब्द मी वापरत जाईल. बऱ्याच वेळा आपण पाहतो लग्नामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला एखादी गिफ्ट देते, ते गिफ्ट देण्या अगोदर विचार करते. ती विचार करते की यांनी आम्हाला काय गिफ्ट दिलेली आहे, मग त्या थोडंसं वाढवून किंवा तेवढंच ते गिफ्ट देत असतात. अच्छा, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतं की देवाने आदाम आणि हव्वेला एक सुंदर बाग म्हणूया गिफ्ट म्हणून दिली. त्यांनी निर्माण केलं, त्यांना त्या बागेमध्ये ठेवलं, त्या बागेमध्ये त्यांच्या नाकपुड्या श्वास फुंकला, त्यांना एक जीवन साथी दिला आणि सगळं काही खाण्याची, यथेच्छ खाण्याची परवानगी दिली, मुभा दिली असा शब्द वापरला तर आणखीन आपल्याला चांगलं वाटेल. देवाने त्यांना एक दान दिलं. आता आपल्याला दिसून येतं की जोपर्यंत की त्या व्यक्तीला काय द्यायचं आहे हे आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण फक्त वाटच पाहू शकतो. ओके, त्याने देवाला विचारलं की सलमोनाने देवाला विचारलं की परमेश्वरा मला अमुक अमुक गोष्टी दे. एक 9 वचनं वाचतो मी. ओके, पहिले राजे याचा 3रा अध्याय 5 ते 14 वचनं. 1 किंग चॅप्टर 3 वर्सेस 5 to 14. लवकर वाचतो. शलमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याच्यावर तुझी मोठी दया असे, तो तुझ्यासमोर सत्याने, नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्या प्रत्येक दयाचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास. वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चळणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य अगणित आहेत.
यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करणारी सावधान चित्त दे, म्हणजे मला व बऱ्या वाईटाचा विवेक करता यावा. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय कराव्यास कोण समर्थ आहे? शलोमोने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देवतरामाला तू असला वर मागितलास, दीर्घायुष, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितलीस. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही, पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखीन एक वर तुला देतो. धन आणि वैभव तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राज्यामध्ये तुझ्या समोर कोणी असणार नाही. तू आपला बाप दावीद याच्याप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन. अद्भुत गोष्ट आहे. देवाने त्याला सांगितलं तुला काय पाहिजे ते माग, आणि त्याने विवेक बुद्धी मागितली. आपणाकडे अशा प्रकारे कोणी गिफ्ट मागत नसतं, दान मागत नसतं. इंग्लंडमध्ये किंवा बाहेरच्या गावामध्ये, देशामध्ये जेव्हा एखाद्याचं लग्न असतं तेव्हा त्या लग्नामध्ये तो त्याला काय काय गरजा आहेत याची लिस्ट करतो आणि तो त्याच्या वेबसाईटवर टाकतो. आणि म्हणजे कोणी देणार आहे ते त्याला म्हणतात मी हे देईन, मी हे देईन, मी हे देईन. म्हणजे डबल गिफ्ट येत नाही. आपल्या भारत देशामध्ये लग्नानंतर 15 घड्याळे येतात, 20 डबे येतात, 4 फॅन येतात, 2 मिक्सर येतात. काय करावं कळत नाही. पण त्या ठिकाणी त्या देशामध्ये या प्रकारे गिफ्ट काय हवी आहे किंवा कोणत्या गोष्टीची गरज आहे हे तिकडे टाकलं जातं. तर पहिला मुद्दा आपण बघितला की सगळ्यात पहिली गोष्ट जे विश्वास आहे हे देवाने आपल्याला दान दिलेलं आहे, गिफ्ट दिलेले आहे. दुसरा मुद्दा, आदाम आणि हवेने त्यांचा विश्वास त्या एदेन बागेमध्ये गमावला. सगळ्याच गोष्टीची सुरुवात उत्पत्तीपासून आहे. आदाम आणि हवेने त्याचा विश्वास गमावला. देवाची इच्छा होती की त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये एक शंका निर्माण झाली. त्यांनी सैतानाने शंका निर्माण केली. त्यांनी आज्ञा मोडली, फळ खाल्लं आणि विश्वास गमावून बसले. भरोसा संपला, खात्री संपली. बरोबर आहे. विश्वास काय पक्षी नाहीये. बरोबर आहे. विश्वास काय पक्षी नाही. कित्येक वेळा मी असं लोकांना बोलताना ऐकतो, माझा विश्वास होता हो पण तो उडाला. बऱ्याच वेळा मी असं उत्तर देतो, अहो बरोबर बसलाच नव्हता म्हणून उडाला तो. अनेक वेळा आपल्याला काय दिसून येतं की विश्वास हा जसा काय पक्षासारखा आहे आणि कधीतरी बसतो आणि कधीतरी उडून जातो. परंतु एक गोष्ट आपण शिकू शकतो की पक्षी बसला असताना जर चक्रीवादळ आलं तर पक्षी उडून जातो. म्हणजे समस्यामध्ये विश्वास टिकून राहत नाही अनेक जणांचा, आणि ते थरथर कापायला लागतात किंवा त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते. त्याचप्रमाणे वादळामध्ये आपला विश्वास राहत नाही. आपण सगळ्यांना म्हणतो विश्वास ठेव, विश्वास ठेव, विश्वास ठेव, परंतु असा विश्वास राहत नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये काळजी निर्माण होते. देवावरचा विश्वास हा एक शुद्ध विश्वास आहे. कारण आपण ती का निर्माण करते, तो विश्वास का निर्माण करतो हे आपल्याला ठाऊक आहे. जो परमेश्वर आपल्यावर नेहमी प्रीती करतो त्याने आपल्यासाठी त्याच्या पुत्राला पाठविले, याच्यावर आपण विश्वास ठेवावा. तिसरा मुद्दा, विश्वास मूर्खपणाची बाब नाही. बऱ्याच वेळा मी लोकांना असं बोलताना ऐकतो, फेथ इज फुलिशनेस. फेथ इज फुलिशनेस म्हणजे विश्वास एक मूर्खपणाची बाब आहे. मला हे पटत नाही. का पटत नाही मी आपल्याला सांगतो. एक शहाणपणाची बाब आहे. देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे व त्या बुद्धीचा वापर करण्याची क्षमता सुद्धा आपल्याला दिली आहे. पण आपण कधी कधी विषारी सापाच्या बिळात हात घालतो आणि म्हणतो देव मला वाचवेल. नाही, विषारी सापाच्या बिळामध्ये हात घातला आणि प्रार्थना करून जरी घातला तरी तो साप आपल्याला चावू शकतो आणि आपण मरू शकतो. याला आपण मूर्खपणा म्हणता येत नाही. येशू ख्रिस्ताला सैतानाने सांगितले की तू जर देवाचा पुत्र आहे तर या कड्यावरून उडी मार. आणि त्याने काय केलं, मी वाचणार आहे. ओके, त्यांनी काय केलं याबद्दल मी वाचणार आहे. कधी कधी आपण वेडगळपणाचे काम करतो आणि म्हणतो की माझा देवावर विश्वास आहे, देव माझं चांगलंच करेल, मी देवाची खूप सेवा केली आहे, तो माझं कधीच वाईट होऊ देणार नाही. विश्वास
शहाणपणाची बाब आहे. मी वाचतो वचनं, ऐका, लक्ष देऊया. 5 वचनं वाचत आहे मी. ओके, लूक ऋषी वर्तमान याचा 4था अध्याय आणि 7 पासून मी 13 वचनं वाचत आहे. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. व सैतानाने त्याला उंचावून जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवले आणि त्याला म्हटले, ह्याच्यावरचा सर्व अधिकार व्याचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनासील त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला म्हटले, अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याची सेवा कर असे शास्त्रात लिहिले आहे. नंतर त्याने यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर इथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाची परीक्षा घेतली. कधी कधी मी विचार करतो, मी जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठिकाणी असतो आणि सैतान जर मला म्हटलं असता की या दगडांचे भाकरी बघा, मी असं म्हटलं, भाकरी झाल्या बघ आता, मजा आहे की नाही, मग म्हणजे मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. मला जर त्यांनी सांगितलं की तू आपल्या उंच कड्यावरून उडी मार की तुला झेलून धरतील, आणि मी लगेच उडी मारली असती, कारण मला विश्वास आहे देवावर. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा तसं केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या वचनामधून उत्तरं दिली. तर विश्वास ही वेळगळपणाची बाब नाही. आज काही ठिकाणी मी लोक पाहतो, त्यांना मास्क घालायला कंटाळा येतो, त्यांना शील्ड घालायला कंटाळा येतो, सॅनिटायझरने हात धुवायला कंटाळा येतो, आणि ते काय म्हणतात, काय होत नाही मला, प्रभू येशू ख्रिस्त मला वाचवणार आहे, देव माझा देव जिवंत देव आहे, हा पुनरुत्थित झालेला देव आहे, मला वाचवणार आहे. प्रियांनो, हा धातांध मूर्खपणा आहे. का? कारण की परमेश्वर आपल्याला वाचवण्यास समर्थ आहे. मला अनेक व्हिडिओज मिळतात. आज सुद्धा एक व्हिडिओ आला की विश्वासणाऱ्याला काही होणार नाही, परंतु जर तुम्ही मिरजेला येऊन पाहिलं किंवा कोल्हापुरात पाहिलं, अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेत. तर आपण मूर्खपणाचा विश्वास ठेवू नये. आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीचा वापर आपण केलाच पाहिजे. 5वी गोष्ट, शंका ही विश्वासाच्या विरुद्ध गोष्ट आहे. शंका विश्वासाच्या विरुद्ध आहे. डाऊट इज ऑपोजिट ऑफ फेथ. आमच्या मंडळीमध्ये किंवा आपल्या मंडळीमध्ये अनेक वर्षापूर्वी एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचे वाक्य मला नेहमी आठवतं. तो सगळं काही बोलत असे आणि मग म्हणत असे, काय शंका आहे का, काय शंका आहे का. आजही मला ते वाक्य आठवतं, कारण आपल्या मनामध्ये जर शंका आली तर आपला विश्वास उडून जाईल, राहणार नाही. मनुष्याच्या मनामध्ये शंका येणं साहजिक आहे, तो मनुष्य स्वभाव आहे. परंतु ती व्यक्ती जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवते तेव्हा त्याने शंकेवरती मात केली आहे. स्वतःला एक गोष्ट सांगत राहिले पाहिजे की मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि तो माझे चांगलेच करणार. मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि तो माझे चांगलेच करणार. आता आपण विश्वासाबद्दलचे 5 मुद्दे बघितले. मी पटकन ते 5 मुद्दे आपल्याला सांगतो, मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा जो मी आपल्याला सांगितला तो आहे विश्वास ही देवाची गिफ्ट आहे. दुसरा मुद्दा आपण आता शिकलो तो आहे आदाम आणि हवेने त्यांचा विश्वास एदेन बागेमध्ये गमावला. तिसरा मुद्दा आपण बघितला की विश्वास ही मूर्खपणाची बाब नाही. चौथा मुद्दा आपण बघितला त्या ठिकाणी की चौथा मुद्दा जो शंका आहे ती विश्वासाच्या विरुद्ध बाब आहे. आता आपण विश्वासाच्या जीवनामध्ये कसं वाढायचं, विश्वासाच्या जीवनामध्ये कसं वाढायचं. या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी राहावं लागत होतं, अजूनही आम्ही घरीच आहे. तर मला गार्डन बागेबद्दलची एक नवीन हॉबी निर्माण झाली. होतं आमचं गार्डन, पण एक नवीन हॉबी निर्माण झाली. म्हणून मी गार्डनचे वेगवेगळे टूल खरेदी केले, हत्यारं खरेदी केली. आणि जेव्हा ह्या झाडांना, लावलेल्या झाडांना
जेव्हा मी वाढताना बघतो, त्यांना फुलं आलेली बघतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण की एखाद्या झाडाला लावल्यानंतर ते फलद्रूप होत आहे हे पाहून ज्याप्रमाणे मला आनंद होतो, त्याप्रमाणे परमेश्वरालाही आपला विश्वास वाढल्याने आनंद होतो. आमच्या घराच्या जवळ एक लिंबूचं झाड आहे. अनेक वर्षांनी त्याला लिंबू लागले. फार चांगले लिंबू आहेत, रसदार असे लिंबू आहेत. आणि काही दिवसापूर्वी मला दिसून आलं की त्यावर लिंबू कमी लागलेले आहेत. म्हणून एका व्हिडिओ बघितल्यानंतर मी त्याचं कटिंग केलं. आणि आता जेव्हा मी बघतो तेव्हा एका छोट्याशा फांदीला 7-7 लिंबू लागलेले आहे. काहीतरी अद्भुत घडलेलं आहे. देवाची इच्छा आहे की आपण फलद्रूप व्हावं. आता काही गोष्टी आपण शिकणार आहोत. विश्वासामध्ये कसं वाढायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, मनामध्ये शंका येऊ देऊ नका. मनामध्ये शंका येऊ देऊ नका. अनेक वेळा आपण आजारी पडतो. सगळेजण प्रार्थना करतात, मग आपण बरे होत नाही. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषध देतो आणि आपल्याला बरं वाटतं. तेव्हा आपल्या मनामध्ये शंका येते, प्रार्थनेने बरा झालो की औषधाने बरा झालो, बरोबर की नाही. तर आपण हा विचार केला पाहिजे आणि आपण म्हटलं पाहिजे, देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. औषध मी घेतली हो, पण आरोग्य मला देवाने दिलेलं आहे. का? कारण औषध निर्माण करणारा आणि त्या डॉक्टरला काय औषध द्यावं हे सांगणारा आपला परमेश्वर आहे. अनेक वेळा लोक औषधे घेतात आणि ते बरे होत नाहीत. दुसरी गोष्ट, देवाचं वचन आपल्याला म्हणतं, योहान कृष्ण वर्तमानाचं 14व्या अध्याय 1 वचनामध्ये असं म्हटलंय, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्यावर नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असं म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट, मनामध्ये शंका येऊ देऊ नका. दुसरी, छोट्या आणि मोठ्या चमत्काराबद्दल साक्ष द्या. हिरव्या गुलाबाच्या दांडीला लाल गुलाबाचं फूल कसं येतं हा चमत्कार आहे. एका ठिकाणी मी वाचलं, म्हटलं तर सगळं काही चमत्कार आहे, म्हटलं तर काहीच चमत्कार नाही. समजा एखाद्या मुलाने ती हिरवी फांदी काढली उपटून आणि ती कापून कापून बघितली, तिथं कुठं लाल रंग दिसतो का? तर तो कुठेच दिसणार नाही. आपणाला आपल्या विश्वासाबद्दलच्या साक्षी देत राहिलं पाहिजे. मग ते लहान असो किंवा मोठी असो. उदाहरणार्थ, माझा घसा खवखवत होता, माझा घसा आता बरा आहे, प्रेज गॉड, परमेश्वराचे मी उपकार मानतो. मिरज मंडळीमध्ये एक परिवार आहे. दोन्ही मुलींची लग्न झालीत, आपापल्या नवऱ्याकडे आहे, एक बाहेरगावी आहे. परंतु या परिवाराला मी टेस्टिमनी परिवार म्हणतो, साक्ष देणारा परिवार. प्रत्येक रविवारी आईला एक साक्ष आहे, मुलीला एक साक्ष आहे, परत आई म्हणते नाही आणखीन एक साक्ष आहे, ती राहिली ती पण सांगते, मग मुलगी म्हणते नाही मला आता विसरली होती, ही पण साक्ष आहे. साक्ष का निर्माण होते माहितीये का? साक्ष निर्माण होते कारण की आपण प्रार्थना करतो. आमच्या नातीबद्दलची उदाहरणं मी बरीच देतो. एक 2-4 दिवसापूर्वी असं झालं की ते माझ्याकडे धावत आले आणि पप्पा म्हटली, पापा माझ्या कानातला इयर रिंगचा स्क्रू पडलाय. मी बघितला, स्क्रू खूप छोटा होता आणि ते मिळणं अत्यंत कठीण होतं, जवळजवळ अशक्य कोटीतलं होतं. आम्ही इकडं शोध तिकडं शोध सगळं काय केलं. मग मी अमायराला म्हटलं, अमायरा बेटा चल आपण येशूकडे प्रार्थना करूया आणि आपण मागूया की प्रभू येशू माझी रिंग ते स्क्रू हरवलेला आहे माझ्या इयर रिंगचा, तर परमेश्वरा तो मिळू दे. थोड्या वेळाने तो जेव्हा स्क्रू मिळाला तेव्हा खूप आनंद झाला. ती जोर नाचायला म्हणते, मी जीजसला सांगितलं आणि जीजसने मला स्क्रू मिळवून दिला. मला माहिती आहे आपल्या कंबाईन सेल मीटिंग मध्ये तिला खूप साक्ष देण्याची इच्छा होती आणि तिने साक्ष दिली. आपण सुद्धा या प्रकारच्या साक्षी द्याव्या. आठवतो मला अनेक वर्षापूर्वी पिकनिक होती. त्या पिकनिकमध्ये एका बहिणीच्या कानातला डायमंड पडला. कुठं पडला? गवतामध्ये पडला. कल्पना करा, गवतामध्ये पडलेला एक छोटा डायमंड मिळणं, हिरा मिळणं शक्य तरी आहे का? सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली आणि तो डायमंड सापडला. जे प्रार्थना करतात त्यांना साक्ष असते, जे प्रार्थना करत नाही त्यांना कधीच साक्ष नसते. मिरजेमध्ये, सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये एक वाक्य आहे, आणि काय कसं काय बरं आहे का? बरोबर आहे. आपण जर विश्वास नसेल, प्रार्थना केली नसेल तर आपल्याकडे रिपोर्ट असतो, पण आपण जर प्रार्थना केली असेल तर आपल्याकडे साक्ष असते. बॉब मम्फर्डला एक व्यक्ती म्हणाली,
ते म्हणाले आपण प्रार्थना केलं की बरं झालो हा एक योगायोग असतो. बॉब मम्फर्ड त्या व्यक्तीला म्हणाले, बरोबर आहे तुझं, प्रार्थना केल्यानंतरच योगायोग होत असतो. होय प्रियानो, आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा भरपूर योगायोग होत असतात. थँक्यू हा शब्द फार चांगला शब्द आहे. अनेक लोकांना मी पाहिलं ते कधीच थँक्यू बोलत नाही. हा शब्द सारखा सारखा आपल्या जिभेवर असावा, सारखा जिभेवर असावा, वेड्यासारखा थँक्यू 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 बोलत राहावं. जर आपणाला एखादा भिकारी भेटला, आपण म्हणावं, परमेश्वरा मला तू दान देण्याची संधी दिलीस, भिकाऱ्याची मदत करण्याची संधी, म्हणून तुझे परमेश्वरा मी उपकार म्हणतो. खूप पाऊस पडत आहे आणि बाहेर जाता येत नाही आणि आपण पावसात भिजलो, परमेश्वरा मी पावसाचे उपकार मानतो की मला भिजायचा खूप आनंद आला. उन्हाळा आला, उन्हाळ्यामध्ये आपण म्हणायचं, परमेश्वरा किती चांगलं ऊन पडलेलं आहे, आम्ही घामाघूम झालो, पण मला पापड सुकण्यासाठी तू संधी दिलीस, कुरडया मी सुकवू शकलो, म्हणून दे बापा मी तुझे उपकार मानतो. थंडीमध्ये आपण कशासाठी उपकार मानतो, म्हणून सुद्धा परमेश्वरा या थंडीमध्ये मला कॉफी प्यायला खूप आवडते, आणि थंडीमध्ये सुद्धा आपण परमेश्वराचे उपकार मानू शकतो. आजच्या ह्या काळामध्ये अनेक जण कंप्लेन करत आहेत, आपल्या चर्चची आर्थिक परिस्थिती फार कमकुवत आहे, आणि अनेक जण कंप्लेन करत आहेत, अहो मला नोकरी नाही, माझा पगार मिळाला नाही, हो माझा अमुक मिळाला नाही, हो तब्बू मिळाला नाही. काही दिवसापूर्वी आमच्या एका मंडळीमधल्या एका बहिणीने मला फोन केला आणि म्हणे की मला माझा दशमांश द्यायचा आहे, आणि त्यांनी दशमांश दिला. कसा द्यायचा त्याबद्दल मी त्यांना सांगितलं, कारण आम्ही आता भेटू शकत नाही. तिने 15,500 रुपये दशमांश दिला. प्रियांनो, काय तिला काळजी नाही, तिला टेन्शन नाही, सगळं काही आहे, पण तिने काय दाखवलं, माझा विश्वास देवावर आहे. याला म्हणतात विश्वास. देव निश्चितपणे तिला आशीर्वाद दे. तिसरी गोष्ट, आपण आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये स्तुती भक्तीची गाणी जोर जोराने गात राहिलं पाहिजे. का गात राहिलं पाहिजे? कारण आपल्यासाठी नाही, तर आपल्या घरातल्या लोकांसाठी. दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा उठ आणि तू परमेश्वराचा धन्यवाद कर. काही दिवसांपूर्वी मला वाटतं एका आपल्या प्रेझ अँड वर्शिपमध्ये एका बहिणीने गाणं गायलं प्रेझ अँड वर्शिपमध्ये, आणि ते गाणं असं होतं, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही भरोसा. आणि मी सारखं सारखं गाणं गातो, मला खूप आवडलं ते गाणं. मी गात असताना आमच्या घरातले सगळेजण ऐकतात, ते मला सांगणार नाही, परंतु हे गाणं ऐकल्यानंतर त्याचाही विश्वास वाढत असणार. शेवटची गोष्ट, विश्वास हे एक बीज आहे, त्या बीजाप्रमाणे तो वाढतो. आता एखादं बी लावल्यानंतर त्याची काळजी घ्यावी लागते. सगळ्यात पहिलं त्याला पाणी दिलं पाहिजे, दुसरं त्याला खत घातलं पाहिजे, तिसरं त्याला सूर्यप्रकाश दिला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडतात, आपण साक्ष देतो, वचन वाचतो, स्तुतीभक्ती करतो, तेव्हा विश्वासाला वाढ म्हणून सांगता येत नाही. विश्वास आपोआप वाढतो आणि आपण फलद्रूप व्हायला लागतो. प्रियांनो, आज या ठिकाणी आपण हा संदेश ऐकत असताना कदाचित आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या भीती असतील, भविष्याबद्दल काळजी असेल, आपल्या मुलांची काळजी असेल, शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, फॅक्टरीज बंद आहेत, लॉकडाऊन चालू आहे, सेक्शन 144 लावला जात आहे, अनेक काळजी असतील, परंतु आपण देवावर विश्वास ठेवू शकतो. देवाचं वचन म्हणतं, विश्वासाविना देवाला संतोषविणे अशक्य आहे. आणि म्हणून आपण ही अशक्य गोष्ट जी विश्वास आहे, आपण विश्वास ठेवत राहिला पाहिजे, नाहीतर आपल्याला आपल्या प्रार्थनेला देवाचं उत्तर मिळणार नाही. विश्वासाविना देवाला संतोषविणे अशक्य आहे. शेवटचे 4 मुद्दे पटकन 120 सेकंदामध्ये वाचतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या मनामध्ये शंका येऊ देऊ नका. दुसरी गोष्ट, सगळ्या प्रकारच्या साक्षी देत चला. बऱ्याच वेळा मंडळीमध्ये, रविवारच्या सभेमध्ये म्हणतो, कुणाला काही साक्ष आहे का? तेच 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 लोक साक्ष देतात. फार क्वचितच एखादी व्यक्ती साक्ष देते. साक्ष देण्यासाठी आपल्याला खूप काय असतं. आपण नेहमी साक्ष दिली की विश्वास वाढलाच असं म्हणायला काय हरकत नाही. तिसरी गोष्ट आपण शिकलो, स्तुती आणि भक्तीची गाणी जोर जोराने गात राहिले पाहिजे. जोर जोराने गात आपल्या घरामध्ये. शेजारच्यांना त्रास होणार नाही याचा विचार करा. का? कारण आपला नाही तर इतरांचाही विश्वास वाढणार आहे. शेवटची गोष्ट, विश्वास
एक बीज आहे आणि या बीजाला आपण वाढू दिलं पाहिजे. प्रार्थना करून, स्तुतीभक्ती करून आणि देवाचं वचन वाचून परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. प्रिय आणि महान अशा देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आम्ही देतो दे बाबा. यावेळेस परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहोत की आम्हाला भीतीचं जीवन जगायचं नाही, तर आम्हाला विश्वासाचं जीवन जगायचं आहे. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, पित्यावर तू कसा विश्वास ठेवलास याबद्दल तुझ्या वचनामध्ये नमूद केलेलं आहे दे बाबा. ही वचनं वाचून 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 आमचा विश्वास अधिक अधिक दृढ करत जा. यावेळेस परमेश्वर, आज आमच्यामध्ये कोणी आजारी आहे, आज येशू ख्रिस्ताच्या नावाने, आज येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही त्या आजाराला धमकावत आहोत. जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आहे, येशूच्या नावाने आम्ही धमकावतो आणि मी मागतो परमेश्वरा, त्या व्यक्तीचा खोकला दूर कर, ब्रेथलेसनेस दूर कर, फीवर काढून टाक परमेश्वरा, वीकनेस परमेश्वरा दूर कर आणि त्याला आरोग्य दे. महान देव बापा, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तू आम्हाला सांगितलेलं आहे. परमेश्वरा, आम्ही प्रार्थनेमध्ये जास्ती वेळ घालवावा, तुझ्या वचनामध्ये जास्ती वेळ घालवावा, म्हणून आमच्या सगळ्यांचं सहाय्य कर. परमेश्वरा, हे जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत, त्यांचे परिवार, त्यांची मुलं, परमेश्वरा तू खूप 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 आशीर्वादित कर. जाणारा जिवंत, महान, कृपाळू, अद्भुत, आमच्यासाठी पाठविला गेलेला देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागत आहे, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तुमच्या परिवाराला सांभाळो आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.